हं.
मी आज या ठिकाणी आपल्या समोर सर्व शिवभक्तांचं मनापासून स्वागत करतो। आज शिवजयंती आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला नसता तर आज आपला देश मुघलापासून वाचला नसता, मुघल राहिले असते। आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज आदर्श घेऊन तरुण पिढ्यांच्या पूजात व्यवसायात आलं पाहिजे। व्यवसाय करताना काटकसर केली पाहिजे। व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणा, आज तुम्हाला खरं सांगायचं माझ्यासारख्या माणूस रिक्षा चालवत असणारा माणूस कर्तव्यपणे आपल्याला जर प्रगती करायची असेल तर मी खरं सांगायचं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचून रतनटाचे पुस्तक वाचून करावं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक शब्दात ऊर्जा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं तर आपण कुठल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण जसा विचार करेल तशी रूप समोर येतात। त्या पद्धतीने आपण जर प्रामाणिकपणाने कुठलाही जर व्यवसाय केला तर आपण सक्सेस होतो। मित्रांनो, एवढंच आहे की आज आपला देश लोकशाही ही अति लोकशाही झाली आपल्या देशामध्ये। आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं असेल तर या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यायची गरज आहे। ते आपल्या माध्यमातून, आपल्या शिवभक्ताच्या माध्यमातून आपल्या हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे। आताचं जे राजकारण विषय नाही, पण आताचं जे राजकारण चालू आहे की देशाला लागलेली अधोगती आहे। जिथं जाईल तिथं भ्रष्टाचार आहे, तिथं जाईल अधिकारी पैसे घेतात, कोट्याधी रुपयाची मेहनत करून अधिकारी म्हणा, कोट्याधीश म्हणा, आपल्या देशाच्या प्रमाणितपणा न ठेवता कोट्याधी रुपयाच्या भ्रष्टाचार करतात। मुठभरच माणसं या देशात हजारो कोटीची मालक झाले। सर्वसामान्य जनता व्यापारी टॅक्स भरणारे व्यापारी यांना कुठलाही काम दिलं जात नाही। हा देश चालतो टॅक्स भरून, आम्ही एवढं टॅक्स भरतो। कुठल्याही देशासंघ आपण कधी गद्दारी केली नाही। देश ही आपली आहे, जन्मजन्माने एक आई, दुसरी आहे म्हणजे आपला भारत देश आहे। आपल्या देशाला आपण प्रेम केलं पाहिजे। आपण आता सध्याच्या तरुण पिढीला एवढं सांगा, आपण शिक्षण घ्या, शिक्षणावर खर्च करा, भरपूर शिका, कुठलं तर ध्येय ठेवा। जसं आर पाटील असताना जसं पोलीस भरती झाली, त्यांनी प्रामाणिकपणे पोलीस भरती केली। त्याच्यानंतर असे राजकारणामध्ये 10% लोक असे त्यांनी खरोखरच चांगले काम करतील। आपल्या अजितदादा पवार असतील, विलासराव देशमुख असतील, असे असंख्य माणसं होती। त्या 10 वर्षातलं जर आपण बघितलं, आता जर काही वेळेस सकाळी तिकडे असं झालेलं असते। आपण जर असं वागत राहिलो, जर आपण पैसे घेऊन मतदान करत राहिलो तर देश आपला एक दिवस मुघलाच्या ताब्यात गेल्याशिवाय राहणार नाही। आपण मताला पैसे घेणं म्हणजे आपल्या मातेला ऐकल्यासारखं। मित्रांनो, एवढं सांग की पैसे घ्यायला अडचण नाही, पण आपण कशाचे पैसे घ्यावं? कमीत कमी मतदान करताना पैसे नाही घेतले पाहिजे। हे लोक काय हजारो कोटी कमवतात, आपल्याला 1000-500 रुपये देतात आणि आपल्यावर राज्य करतात, आपल्याला 5 वर्षे 10 वर्षे खेळवत राहतात। आपण छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं असं तर आपण प्रामाणिक राहिले पाहिजे। येत्या 5 वर्षात, 10 वर्षात, 20 वर्षात काल कुठे चुकलेला नाही, कोण कायमचं राहायला आलेलं नाही। परत कोणाला कधी ना कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात कुणाचा जन्म होईल आणि परत हिंदवी स्वराज्य निर्माण होईल। मी एवढं तरुणाला सांगू शकतो की विषय अनेक आहे। आता व्यवसाय करताना 2000 साल आम्ही व्यवसाय चालू केला। व्यवसाय चालू करत असताना अतिशय कर्ज सांगायचं म्हणलं तर मला येऊन बँकेनं 5 लाख रुपये लोन दिलं। मी अर्धा किलो व्यवसाय चालू केला। व्यवसाय चालू करत असताना अतिशय ज्या टायमाला मला कॅरेट कळत नव्हतं, कोणाला काय माहीत नव्हतं, त्या काळामध्ये असं होईल की 10% लोकांची दुकानदारी असायची। आपला बहुजन सर्व बहुजन समाज त्यांच्यापासून जाऊन सिडजी बडजी म्हणून आपण त्यांच्यापासून जायचं। त्यांनी आपलं शुद्ध बोलून व्यवहार असताना त्यांनी फसवणूक केली। पण एवढ्या बाबड्या लोकांची आपली श्रद्धा जी असते त्या मी सोन्यामध्ये होते। तुम्हाला सांगायचं म्हणलं तर त्या टायमाला कॅरेट म्हणत होतं, वजन एवढं माहीत असतं, पिवळं दिसतं सोनं। कोणी 70 टन दिलंय, कोणी 65 टनचा दिलेला आहे। अख्ख्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक बारक्या गावागावामध्ये दरोडा टाकणारी टोळी असते, संध्याकाळी टोळी टाकते। पण सोन्याच्या धंद्यामध्ये, राजकारणामध्ये ही माणसं दिवसा दरोडा टाकून गोरगोरबाची फसवणूक करत होती। 2000 सालापासून मी कॅरेट आणलं, टन चालल्यानंतर मला अनेक त्रास झाला। अनेक कारागिरीला काम घ्यायचं नाही, आम्ही तुला काम देणार नाही, अशा पद्धतीचं मला ते सगळं वर्तन व्हायचं। पण एका साईडला आमचा दबाव असायचा, पाठीमागनं पुढे त्यांचं काम घ्यायचं नाही, काम घेतलं तर आम्ही तुम्हाला काम देणार नाही। पण खरोखर सांगतो, माझा प्रामाणिकपणा
कारागीरच्या मनामध्ये भरत मी पहिलं काम करून तेव्हापासून मी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करून मी असतील, आमची मुले असतील, मराठी बांधव असतील, शिवरायाला तर खूप प्रेम केलं. तुमच्यामुळे मी तोर आहे. आज शिवजयंती साजरी करत आहोत. प्रत्येक माणूस घराशी म्हणून असतो. मला एवढंच सांगायचं की आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात चालत असेल तर आपण जो पैसा कमवतो समोरच्यांना पेटून आपण 10% आपण समाजात दान केलं पाहिजे. आमच्याकडे पैसा येतो, आमचा जे नफा असतो, आमचं जे ग्राहक जे होत आहे त्यांच्यापासून आमचा नफा झालेला असतो. आम्हाला मिळलेला आहे की मिळतो आम्ही मिळतो असते, गहमात असते, अन्नदाता शेतकरी असते, प्रत्येक गळतवल्याला 500 रुपये सूट असते. प्रत्येक सोन्याची 100% ज्या कॅरेट सोनं त्याच कॅरेटचं रेट मर्दानी कुठलीही तूट नाही. आता आपल्या समाजात अनेक दुकानं झालेली आहेत. जी माणसं पूर्वी महाराष्ट्रामध्ये जी कमी टाईमचं सोनं 1970 सोनं लाखाला ऐकायचे त्यांना सुद्धा आता नाईलाजाने पुढे यावं लागले. याचा केंद्र सरकारच्या पण लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये असेल, बिहार असेल, कलकत्ता असेल 40% 50% सोनं दिलं जातं आणि फसवणूक होती. त्यामुळे याच्याकडे आलाय, हॉलमार्क आलाय. तुम्ही फक्त याच्यासाठी हॉलमार्क बघून 24 कॅरेटचा भाव विचारला तर 22 कॅरेटच्या टक्केवारी विचारायची. त्याला गुन्हे करून ती भाव काढायचा. कोण भावामध्ये फसवते, कोण मण्यामध्ये फसवते, कोण पंचामध्ये फसवते. अशा गोष्टी चालू असतात. सोनं घ्या, काही पण घ्या तुम्ही, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण आपला आवाज उठवला पाहिजे. मी एवढं सांगतो. यानंतर सर्व शिवभक्तांना विनंती, जसं आमच्यावर आता प्रेम केलं इथलं पुढे आमच्यावर प्रेम राहू द्या. आता आमचं माझं पुढे 1-2 वर्षाचं काम आहे. त्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मंदिर असेल, संभाजी महाराज मंदिर हे आपल्याला मंदिर मांडल्याशिवाय आम्ही आठवड्याचा श्वास घेणार नाही. एवढी तुम्हाला गवाही देतो. 2 शब्द संपवतो. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपले अहमदनगरचे गोविंदगिरी महाराज ज्यांनी राम मंदिर उभा करण्यासाठी देशामध्ये हातभार लावला, त्यांनी पुढाकार घेतला. त्यांचे ग्रंथाचं प्रकाशन आपले ज्येष्ठ नेते बावनभाऊ उबाळे, सुरेश बागड सर्व मान्यवरच्या हस्ते आमचे सर्व मान्य हस्ते होणार आहे. तर 2 मिनिटं. भूपति देवा भगवती देवा बलवती देवा दलपति देवा मोठ्या प्रमाणात शिवजयंती नगर असं माझ्या डोक्यात होतं. परंतु म्हणून मी खरं तर आलो तर मी त्यांनी 396 तर आपण साजरी करतो. याचं कारण एकच आहे, ज्या वेळेला स्तरामध्ये होतं 2003 पासून हे माझे कार्यक्रम चालू असतात. उद्यामध्ये मंदिर आम्ही एकटा बांधू शकत नाही, पण मी त्याची वीज घेऊन काय नाही करून करणार. शेतीसाठी आपण बांधतो, कोर्ट प्रत्येला करतो. असं कुटुंबात वाटत आपल्याला समजत परंतु मध्यतांत्रिक असतील असंच माझं प्रेम राजा. मी परत एकदा सांगतो, मी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराज. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मी माझा मानाचा मुजरा करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. पाहुणे छत्रपती तेज, फुटल्या सूर्याच्या नजरा,
फिरित तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच जिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र अशी त्याची भासार मेल्या मन जाग यावी अशी त्याची भासार मराठी मातीची त्योच हाय आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर हे शंभू शंकराचं नव राजगड गावर शिवमहाराज 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 राजा शिवमहाराज शिवमहाराज शिवमहाराज